नमस्कार, मी अर्चना शिंदे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज माझी रेसिपीज असणार आहे पापलेटचं आंबट मालवणी स्टाईलमध्ये। तर तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राइब करा आणि माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा। तर चला तर मग आपण बनवूया पापलेटचं आंबट। हे बघा, मी ते पापलेट घेतलेले आहेत, तर आता आपण याला स्वच्छ करून घेऊया। आपण घाण काढून घेऊया त्याच्यातली। ओलं खोबरं, थोडीशी चिंच घेतलेली आहे, टोमॅटो, एक कांदा, थोडंसं आलं, कोकम आणि हा थोडा गरम मसाला आहे, धने, लसूण, गरम मसाल्यामध्ये 4 ते 5 काळी मिरी, लवंग 2, एक दालचिनीचा तुकडा, एक चक्री फूल आणि एक चीरफळा घेतलेला आहे, एक मसाला वेलची, एक साधी वेलची। आता चला आपण वाटणाची तयारी करून घेऊया। ओलं खोबरं, एक कांदा घेणार आहे, एक टोमॅटो, थोडंसं अद्रक, हे लसूण थोडा, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, धने थोडे, हा गरम मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी, अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे मी। आता हे आपण वाटून घेऊया। हे बघा, आपलं वाटण मस्तपैकी तयार झालेलं आहे। हे बघा, मसाला ओतून घेतलेला आहे मी। मला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं ओतून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे मी। याच्यामध्ये थोडं मीठ टाकते, कोकम 2 ते 3 फोडी टाकलेले आहेत। अगोदर मी थोडीशी चिंच टाकलेली आहे रश्श्यामध्ये। मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण टाकणार आहे मी, आता थोडीशी नॉर्मलशी अशी चेचून। विदाऊट तेलाचं पापलेटचं आंबट बनवायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी आता उकळी काढायची, त्यानंतर पापलेट फोडायचे। थोडंसं मी कोकोनटचं दूध टाकलेलं आहे। हे बघा, छानपैकी उकळी आलेली आहे, तर मी पापलेट टाकून घेत आहे। आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया आणि आता आपली डिश 5 मिनिटासाठी आपण ठेवणार आहे। साठी उकळी छान येऊन द्यायची आणि मग आपली डिश रेडी झालेली आहे। काढून घेत आहे। छान असं आपलं पापलेट शिजलेलं आहे।
आता माझी डिश रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली डिश माझी कमेंटद्वारे कळवा. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.